तनवलाई मातीमध्ये उगवून येते. जगण्यामधले नाते अवखळ श्वासासंगे तरंग होते. अंगरातली ऊन सावली पसरत जाते आयुष्यावर. नव्या कोवळ्या पानांसाठी झाडामध्ये हिरवी थरथर. दारावरती दिवस उभा अंधाराचा उपसून गाळ. सावरताना कधी ढळताना पदरामध्ये आलं आभाळ. पदरामध्ये आलं आभाळ. जीव काय करतेस तू? हा ध्यानात आलं, डबा भरतेस. कशाला भरतेस? मी आज घरीच आहे. माहिती हो मला. मग कोणासाठी भरतेस? थांबा जरा, रंगाला बोलावते, त्याला सांगते, मग कळेल तुम्हाला. जयू, त्यापेक्षा मला सांगून मोकळी हो ना. तुम्हाला काल रात्री सांगून झालेलं आहे. भरलास का ग डबा? हो, कोण जाते पोचवायला? रंगालाच पाठवते. एकट्याला? का, काय झालं? तो बाबू मामा त्याच्या वाटेला गेला ना, तर त्यापेक्षा मी रंगाच्या सोबत जातो. संध्याला डबा द्यायचा ना. मिळालं ना उत्तर. काल याच्यावर अर्धा तास चर्चा झाली. बाबू मामानी संध्याला बेदम मारलंय, तिला ताप आलाय, तिचं अंग ठणकतंय. आठवलं 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 हो, आठवलं हो, हो, आठवलं. हो. आता नाना आहेत म्हणून आठवलं 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 म्हणायचं, नाहीतर तुम्ही काय ग? हा हा त्रास देतोय का तुला? नाही, त्रास देत असला तर सांग, आत्ता कान धरतो त्याचा. काय भरलेस डब्यात? काय नाही, मी 4 पोळ्या भरल्या, घेवड्याची भाजी, थोडं लोणचं, मोरंबा. आणि हा रंगाला सांगणार आहे, वाटेत जर केळीवाला भेटला तर 4 केळी घेऊन जा म्हणून. वा. पण जयू, अगं तो रंगा अभ्यासाला बसलाय. अरे वा. अजून दूध सुद्धा प्यायला नाही तो. काय म्हणावं या पोराला. मी आलेच. हं. बघ बघ. विजय, कसला विचार करतोस? ना- काय रे, कसला विचार करतोयस? नाही, विचार करत नाही नाना, पण मला ना जयश्रीचं राहून राहून आश्चर्य वाटतं. अरे, आश्चर्य वाटण्याजोगीच आहे ती. आयुष्यात तू घेतलेला एकमेव योग्य निर्णय. खरं सांगतो तुला, त्यावेळी 3 मुली सांगून आल्या होत्या तुला. तुझ्या आईला हवी होती नोकरी करणारी सून, आणि तुला हवी होती स्मार्ट बायको. ह्या दोन्ही गोष्टी जयश्रीमध्ये नव्हत्या. नाना, मी ना जयश्रीला पाहिल्या क्षणीच ती मला आवडली. अरे, म्हणूनच तुझ्या आईच्या विरोधात मी तुला पाठिंबा दिला होता. थँक्स. तिने हे कधीच मान्य केलं नाही. पण जयश्रीने हे घर सुखी केलं, तुला सुखी केलं. अहो नाना, तुम्हाला झालंय काय? का रे? काल परवा घडल्यासारख्या गोष्टी तुम्ही घडाघडा बोलून दाखवताय. विजय, तुला अनुभवाचे बोल सांगू? अरे, या अशा गोष्टी पुन्हा पुन्हा बोलत राहाव्यात, म्हणजे आपण सुखात आहोत ह्याची नव्याने खात्री होते. शिवाय मनातला आनंद चिरंतर राहतो. नाना, अगदी बरोबर बोललात तुम्ही. अरे, आणि हा आनंद आणखी वाढवण्यासाठी खात्रीचा उपाय सांगू? हो, सांगा की. जर आपल्या बायकोचं ऐकत जा. नाना, मी जरा ऐकतो. आणखीन काय ऐकायचं शिल्लक आहे? हो. अरे, आंघोळीला जा. केव्हापासून सांगते ती? मी ना आता ठरवलंय, तुम्हा तिघांना काही म्हणून काही सांगायचं नाही. ए, कमाल करतेस तू. आम्ही तुझ्या पाठीवर तुझी स्तुतीच करत होतो. हो, त्यापेक्षा आंघोळीला गेला असतात तर बरं झालं असतं. अहो, नीला आत्ता येईल कपडे धुवायला. तुम्हा तिघांच्या आंघोळी राहिलेत.
मी जाणार होतो आंघोळीला. कधी? याची झाल्यावर. अरे कमाल करताय, मी तुमच्या आंघोळीची वाट बघतोय. विजया तू नाना नाना तुम्हाला माहित आहे ना, चहाचे 3 कप पोटात गेल्याशिवाय हे आंघोळीला जाणार नाही. मग ठेवतेस ना चहा? हो. थँक्यू थँक्यू थँक्यू. ठेवते चहा. नाना तुम्ही पण ना. मामी अशी रडू नकोस ग. मामाने मारलंय ना तुला. आम्हाला नाही ग तुझी समजूत काढता येत. सीमा, अगं माझी समजूत काढायची गरजच नाही. सारंगच्या मामाशी जेव्हा माझं लग्न झालं, ज्या दिवशी त्यांनी माझ्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं, त्याच दिवशी काय समजायचंय ते समजून चुकले. आता नाही ग मला काही वाटत त्याचं. मामी खूप दुखतंय का ग? इट्स स्टुपिड. असे प्रश्न विचारायचे नसतात. मामी तू जेवून घे. आईने डबा पाठवलाय. अगं ताई पण खूप करतात माझ्यासाठी. मी कोण कुठली तरी पण एवढं. नाहीतर आमचे हे त्यांचे हात शिवशिवले की वाटेल तेवढं मारतात. वाटेल तेवढं मारतात. अरे या प्रश्नाला उत्तरच नाहीये रे राजा. सारंग, सीमा, तुम्ही निघा रे आता. मामांची यायची वेळ झालीये. नाही मामी, तू संपूर्ण डबा संपवल्याशिवाय आम्ही इथून निघणार नाही. आणि तसं आम्हाला आईनी बजावून पाठवलंय. मला पण बजावलंय. अरे मी खाईल. डबा असू दे, मी नंतर पाठवून दे. पण तुम्ही आता निघा रे. मामाने तुम्हाला इथे असं पाहिलं तर उगाच तमाशा करते. ठीक आहे, पण मी उद्या तुला भेटायला येईन. नाही सीमा, असं मनात आलं की लगेच नाही यायचं इथे. आणि एकटीने तर नाहीच नाही. अगं तुमचा मामा माणूस नाहीये, हैवान आहे ग. हैवान आहे. कधी कोणत्या गोष्टीवर घाला घालायला सांगता येत नाही. कधी फोन करून जरी आलीच ना, तरी मी फोनवर बोलल्याशिवाय यायचं नाहीस तू इथे. मामाने जरी सांगितलं ना मी घरात आहे, विश्वास नाही ठेवायचा त्यांच्यावर. हं? आणि एकटीने यायचं नाही बाळा. निघ तू. निघा सर. निघा तुम्ही. ठीक आहे. ठीक आहे. चल सीमा. पदरामध्ये आलं भाळ. अगं सीमा, तुला माहितीये कॉलेजमध्ये अॅन्युअल फंक्शन येतं ना, सगळी धमाल चालू आहे. डान्स प्रिपरेशन, सिंगिंग वगैरे. आणि प्रिया आहे ना, प्रिया आता मिमिक्री, माहितीये प्रिया मिमिक्री करणार आहे. काही तुला माहितीये गेलोस काय मस्त मिमिक्री केली तिने. सॉलिड एकदम. आई, अगं तू गप्प काय आहेस? मी तुम्ही बोलायची वाट पाहते. म्हणजे उशीर झालाय. पण तो उशीर का झाला हे आपणहून सांगायची रीत आहे की नाही आपल्या घरात? तुम्ही मोठ्या झाल्या तसं तुम्हा दोघींना वाटत असेल, पण मला तसं वाटत नाही. आणि तू आम्हाला तसं वाटूही देत नाहीस. अगं अर्धा तास लेट म्हणजे का उशीर झाला? अर्धा तास लेट असं तूच म्हणालीस. लेट म्हणजे उशीर
एवढं इंग्रजी कळतं ग मला. आई काय ग? हे बघ, काय ग वगैरे काही नाही. उशीर का झाला ते सांगा. हे बघ, मी हिची वाट बघत थांबले होते. आता कॉलेजमध्ये यायला हिला उशीर झाला, त्यामुळे मला पण उशीर झाला. प्रज्ञा, अगं आई, आज आमच्या कॉलेजमध्ये पुस्तकांची लिस्ट लागणार होती म्हणून थांबले होते. पण काय उपयोग, नंतर पिऊन आला आणि म्हणाला की लिस्ट परवा लागणार आहे. ती पुस्तकं घ्यायची आहेत का तुला? नाही, सगळी नाही, त्यातली काही पुस्तकं पण निवडायची आणि तसे पैसे भरायचे कॉलेजमध्ये. तरी 10-11 पुस्तकं लागणार. बरी आठवण झाली. आई, मला लायब्ररीचे 2-2.5 हजार भरायचे आहेत. 3 महिन्याची फी बाकी आहे. लायब्ररीने पुस्तकं नको बंद करायला माझी. अगं चल, मला ना काही नोट्स काढायच्या आहेत. ओहो, अगं थांब ना, मला पण जर्नल कंप्लीट करायचंय. अगं थांब. जयू, अगं एखादा कप चहा मिळाला असता तर बरं झालं असतं. जयू, काही प्रॉब्लेम आहे का? ए जयू, काय बोलतोय मी? जयू, काही म्हणालात का तुम्ही? नाही म्हणजे काही टेन्शन आहे का? हो, टेन्शन कसलं आहे? पण असं का विचारताय तुम्ही? नाही म्हणजे उगाच का तू माझ्यापासून काही लपवतेस? हो, लपवण्यासारखं काय आहे? सगळा जमा खर्च तुमच्या समोर आहे. हे एकटे कमवतायत आणि 4-4 तोंड खाणारी. अगं पण त्यासाठी तू एवढं अपराध्यासारखं का वाटून घेतेस? घरासाठी कष्ट करणं हे विजेचं कर्तव्यच आहे. तसं नाही नाना. अहो, चौघांची शिक्षणं एकदम सुरू झाली. सगळ्यांच्या गरजा भागवता भागवता त्यांची ओढाताण होते. अशा वेळी मला आईंचं म्हणणं पटतं. मी जर नोकरी केली असती तर. हे बघ, असा विचारही मनात आणायचा नाही. अगं तुझ्या सासूचं काय जातंय नसते सल्ले द्यायला? तिने कधी नोकरी केली आहे? नाना, तेव्हाचा काळ वेगळा होता. आत्ताचा काळ त्याहून वेगळा आहे. अगं नकळत्या वयात किती प्रलोभनं मुलांपर्यंत सहज जाऊन पोहोचतात. अशा वेळी मायेनं पाठीवरून हात फिरवणारं कोणीतरी लागतं. योग्य वेळी कान धरणारं कोणीतरी लागतं. नोकरी न करता घरी बसलीस म्हणून मुली अर्धा तास उशिरा आल्या हे तुझ्या लक्षात आलं. सीमा पुस्तक हातात घेत नाही हे तुझ्या लक्षात आलं. अगं माझ्या मुलाला सुद्धा तू शिस्त लावलीस हे लक्षात येतंय का तुझ्या? पदरामध्ये आलं आभाळ. ए तुम्ही काय करताय? दिसतंय ना, कशाला निरर्थक प्रश्न विचारतेस ग? ए सांगा ना तुम्ही काय करताय? हे काय, मी तुम्हाला एक गुड न्यूज सांगायला आली आणि तुम्ही माझ्याकडे डोळे वटारून बघताय. हे बघ, जे काय सांगायचं आहे ते अगदी थोडक्यात आणि मोजक्या शब्दात सांग, कळलं? ऐक ना, बरं सांगते. आमच्या कॉलेजची ना टूर जाणार आहे. जयपूर, आग्रा, दिल्ली, फक्त 10,000 रुपये. अगं मी तुम्हाला गुड न्यूज सांगते, तुम्ही अशा गप्प का? तू हे आई बाबांना सांगितलंस? नाही, बाबा आले की सांगेन. बाबा आले नाहीत अजून? हल्ली बाबांना यायला रोज उशीर होतोय. ए मी फोन करू का? काही नको. फोन करून सांगायची तर अजिबात गरज नाही. खरं तर सांगायचीच गरज नाहीये. कॉलेजची टूर तुमच्या अभ्यासक्रमात येत नाही ना? श्री बाबा, असं का काय करता तुम्ही? अगं सीमा, जरा समजून घे ना. अजून आपल्या चौघांची शिक्षणं चालू आहेत. त्यात मेडिकल आणि इंजिनिअरिंगचा खर्च किती असतो तुला माहिती आहे ना? पण मला टूरला जायचंय. जायचंय ना, मग खुशाल जा. पण त्यासाठी सारंगला बोलायची गरज नाहीये. रेखा, मी काही पुस्तकं घेणार होते ना, आता नाही घ्यायची मला. मी पण आईला सांगते, मला पुस्तकांची गरज नाहीये. लायब्ररीतनं घेईन मी. नाही मिळाली तर बोधनकर देईन मला. हा बोधनकर कोण? आहे आमच्या कॉलेजमध्ये विश्वास बोधनकर. ते जाऊ देत.
मुद्दा हा की आम्ही आमचे खर्च मागे घेऊ, पण आईला सांगून तुला टूरला नक्की पाठवू, ठीक आहे? म्हणजे तुमच्या सांगण्यावरून आई मला टूरला पाठवेन? त्याचं काय ना सीमा बेबी, सांगण्यात पण फरक पडतो आणि ज्याची जशी लेवल तसं तो बोलणार. ए लेवलचं सोडा, पण मला टूरला जायला मिळेल ना नक्की? प्रज्ञा, आयुष्यात पुढे काहीही होऊ दे, ही मुलगी नक्की सुखी राहणार, तू बघत राहा. खरं आहे तुझं. मी ना कुठेतरी वाचलं होतं की आयुष्यात एकतर माणूस स्वतःला सुखी करू शकतो किंवा स्वतःचा विचार न करता दुसऱ्याला सुखी करू शकतो. देव करो या घरातली सगळी माणसं एकमेकांना सुखी करत सदैव सुखी राहू दे. तथास्तु. पदरामध्ये आलं आभाळ. सुनबाई, ए सुनबाई, अगं आवरलं की नाही तुझं अजून? हो आवरलं. हा. नाना तेवढं दूध ठेवलंय ना ते होय. घेऊन टाका. सुनबाई, विजय आला ग. नाना, मी आल्याचं अगदी तुम्हाला ठळकपणे दिसल्यावर सुद्धा तुम्ही नेहमीप्रमाणे आत वर्दी देता. सुनबाई, विजय आला ग. अरे ते माझ्या सवयीचं झालंय, तुला अजून नाही झालेली सवय. नानांच्या वर्दी देण्यामागचं कारण तुमच्या लक्षात नाही आलं? ते स्वतःचं समाधान करतात. मनातल्या मनात दिवसभर तुमची वाट पाहत असतात, हो की नाही हो नाना? आणि तुम्ही दिसलात की निवांत होतात. मग तो होणारा आनंद ते नाचून तर साजरा करू शकत नाहीत. मग मला वर्दी देतात. सुनबाई, विजय आलाय ग. अलीकडे तुम्हाला नेहमीच जरा उशीर व्हायला लागलाय आणि आज जरा जास्तच उशीर झालाय. आज मला याला का उशीर झाला असेल ओळख पाहू. बघितलं ना, सुरू झालं यांचं. स्वतःच उशीर करायचा आणि मला विचारायचं उशीर का झाला, कारण सांग. अहो आज मुलींना अर्धा तास उशीर झाला तर मी त्यांना कसं फैलावर घेतलंय ते विचारा यांना. मुलींना का उशीर झाला? ए जयू, ए जयू, ए कुठल्या तंद्रीत हरवली? सुनबाई, हे बघा, तुम्ही हातपाय धुवून घ्या, मी पानं वाढते. मुलं जेवली? हो जेवली. ए बस ना. मला पुन्हा नाही विचारणार आज यायला उशीर का झाला? का झाला उशीर? तुझ्यासाठी. आता हे काय? उघडून बघ ना. अहो रेखाच्या पुस्तकांचा खर्च, प्रज्ञाच्या प्रायव्हेट ट्युशनचा खर्च, सारंगला कॉलेजमध्ये पैसे भरायचे, शिवाय सीमारला टूरला जायचे, 11,000 भरायचे. हा सगळा मेळ कसा जमवायचा यांना कळत कसं नाही. सौभाग्यवती जयश्री मोकाशी कुठल्या तंद्रीत हरवला? हा काय? नवऱ्याने एवढं प्रेमानं तुमच्यासाठी साडी आणली आहे, आवडली की नाही ते सांगा ना. केवढ्याला पडली? कमाल आहे. म्हणजे साडीची किंमत बघून साडी आवडली की नाही हे सांगणार आहेस का? तसं नाही हो, पण एवढी महागडी साडी आणायची आता गरज होती का काही? जगण्यामधली नाते अवखळ सावरताना
पदरा